नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं अग्रवन. उत्तर भारतात म्हणजेच पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या तिन्ही राज्यांमधली कापसाची लागवड आता जवळपास संपलेली आहे. या तिन्ही राज्यांमधली कापसाची लागवड तब्बल 22% कमी झाली आहे. मग नेमका उत्तर भारतातील शेतकऱ्यांनी कापसाकडे पाठ का फिरवली? एकीकडे उद्योग सांगतोय की कापसाला सध्या चांगला भाव असल्यामुळं शेतकरी कापसाची लागवड वाढवतील. देशात 10% लागवड वाढू शकते असं उद्योग सांगत असताना उत्तर भारतातील शेतकऱ्यांनी मात्र कोणत्या पिकाकडे आपली पसंती वळवली आहे याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता तुम्ही म्हणाल की आपल्याकडे अजून पाऊस पडायचा आहे, मान्सूनही पोहोचलेला नाही आहे आणि तिकडे उत्तर भारतामध्ये लागवड देखील संपली, मान्सून तिकडे देखील पोहोचलेलं नाही आहे, मान्सूनचा पाऊस तिकडे देखील पडत नाही, मग नेमकी कापसाची लागवड झाली कशी? तर त्याचं असं आहे की उत्तर भारतामध्ये दरवर्षी लागवडी लवकर होतात. तिकडे मान्सूनचा पाऊस येण्याच्या आधी शेतकरी जे काही धरणातून पाणी सोडलं जातं किंवा त्यांच्याकडे जे काही पाण्याच्या सुविधा उपलब्ध आहे त्याच्यावरती एप्रिल महिन्यापासूनच लागवडी सुरू करतात. साधारणतः एप्रिलच्या मध्यापासून लागवडी सुरू होतात आणि मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या मध्यापर्यंत लागवडी आटोपलेल्या असतात. दरवर्षी असं होत असतं, म्हणजे पहिल्यांदा काय असं होत नाही आहे. त्यामुळे आपल्याकडे जरी पाऊस नसला, मान्सून आला नसला तर उत्तर भारतामधल्या कापसाच्या लागवडी मात्र आता जवळपास आटोपल्यात जमा आहे. उत्तर भारतातले 3 राज्य महत्त्वाचे आहेत की ज्यांच्यामध्ये कापसाची लागवड चांगली होत होती. त्यामध्ये पंजाब, हरियाणा आणि राजस्थान ही महत्त्वाची 3 राज्य आहेत. आणि उत्तर भारतात नेमकी कापसाची लागवड कशी होते, शेतकऱ्यांचा नेमका या पिकाकडे कसा कल आहे, तिथले शेतकरी कोणत्या पिकाला पसंती देतात त्याकडं मार्केटचं चांगलंच लक्ष असतं. आता यंदा उत्तर भारतामध्ये देखील कापसाची लागवड वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्याचं महत्त्वाचं कारण होतं की ज्यावेळी या राज्यांमध्ये कापसाची लागवड सुरू झाली होती नेमकं त्यावेळी कापसाच्या भावामध्ये चांगली तेजी आलेली होती. म्हणजेच एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून मे महिन्यामध्ये आपण बघितलं की कापसाचा भाव 8,500 रुपयांपेक्षा जास्तच होता. जवळपास 9,000 रुपयांच्या दरम्यान कापसाचा भाव पोहोचलेला होता. अशा परिस्थितीमध्ये उत्तर भारतातले शेतकरी यंदा भाताऐवजी मकाऐवजी या पिकाला पसंती देतील असं उद्योगांचं म्हणणं होतं. पण तसं काही होताना दिसलं नाही. शेतकऱ्यांनी यंदा कापसाऐवजी भातालाच पसंती दिल्याचं दिसून येत आहे. आतापर्यंतच्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार उत्तर भारतातील कापसाची लागवड तब्बल 22% कमी झाली आहे. त्यामध्ये हरियाणामधल्या लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात घट आलेली आहे. पंजाबमध्ये देखील घट आली आहे. राजस्थानमध्ये देखील आतापर्यंत कापूस लागवड कमी झालेली आहे. आता उद्योगांचं म्हणणं आहे की राजस्थानमधल्या अनेक भागांमध्ये सध्या लागवडी सुरू आहेत आणि पुढच्या कालावधीमध्ये राजस्थानमधली कापसाची लागवड आणखीन वाढू शकते असा आशावाद उद्योगांनी व्यक्त केला आहे. परंतु एकंदरीत शेतकऱ्यांचा कल पाहता उत्तर भारतामधली लागवड कमीच राहील असं तिथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. मग नेमका कोणत्या राज्यामध्ये किती लागवड झाली आणि किती टक्क्यांनी लागवड कमी झाली याची आपण थोडीशी राज्यनिहाय माहिती घेऊयात. तर पंजाबमधली कापसाची लागवड ही गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये 20,000 हेक्टरने जवळपास कमी झाली आहे. आता पंजाबमधलं जे कापसाची लागवड होती काही यंदाच नव्यानं कमी होत नाही आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तिथली लागवड कमी होते. जिथं क्षेत्र 3-3.5 लाख हेक्टरच्या दरम्यान होतं ते आता 1 लाखापेक्षा कमी झालं आहे. यंदा 80,000 हेक्टरवरतीच कापसाची लागवड स्थिरावलेली आहे. तिकडं हरियाणामध्ये देखील असंच झालं आहे. हरियाणामध्ये मागच्या वर्षी 3,94,000 हेक्टरवरती कापसाची लागवड झाली होती. ती यंदा केवळ 2,92,000 हेक्टरवर स्थिरावली आहे. म्हणजेच काय, पंजाब आणि हरियाणामधल्या शेतकऱ्यांनी कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात कमी केली आहे. पंजाबमधली लागवड अनेक वर्षांपासून कमी होते. हरियाणामध्ये देखील तेच आहे. हरियाणामधली देखील लागवड कमी जास्त होते. यंदा शेतकऱ्यांनी 1 लाखापेक्षा जास्त क्षेत्र कमी केलं आहे. आता राजस्थानमध्ये देखील कापसाची लागवड आत्तापर्यंत कमीच झालेली आहे. राजस्थानमध्ये गेल्या वर्षी जवळपास 6.5 लाख हेक्टरच्या दरम्यान लागवड झाली होती. परंतु 11 जूनपर्यंत राजस्थानमध्ये केवळ 5.25 लाख हेक्टरवरती कापसाची लागवड झालेली आहे. म्हणजे राजस्थानमधलं देखील कापसाचे लागवड क्षेत्र हे जवळपास 1.25 लाख हेक्टरनी कमी झालं आहे. आता वेगवेगळ्या माध्यमांनी तिथल्या वेगवेगळ्या राज्यातील अनेक शेतकऱ्यांशी चर्चा केली की नेमकं शेतकऱ्यांनी कापूस पिकाकडे पाठ का फिरवले. तर त्याचं महत्त्वाचं कारण आहे कापसाचा वाढता उत्पादन खर्च. आता उत्पादन खर्च वाढण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यामधलं पहिलं कारण आहे ते म्हणजे गुलाबी बोंडअळी. आता गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कसा होतो, त्याचा पिकाला कसा फटका बसतो याचा अनुभव आपले शेतकरी देखील घेतच आहेत. गुलाबी बोंडअळीमुळं कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. ही अळी नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या फवारण्या कराव्या लागतात. असं करून देखील या अळीवरती नियंत्रण आणणं शक्य होत नाही. त्यामुळं उत्पादन खर्च वाढतो आणि उत्पादन कमी होतं. त्यामुळं प्रति क्विंटल जर आपण उत्पादन खर्च काढला तर तो जास्त होतो. हे एक कारण आहे. दुसरं म्हणजे बदलतं वातावरण, म्हणजे अचानक पाऊस पडतो, काही वेळेला पावसामध्ये मोठे खंड पाहायला मिळतात. अशा विविध कारणांमुळे कापसाची उत्पादकता कमी होते आणि याचा परिणाम होतो कापसाचा उत्पादन खर्च वाढण्यामध्ये.
आणि उत्पादन जरी कमी हाती आलं, म्हणजे एवढं सगळं होऊन देखील शेतकऱ्यांनी जे काही उत्पादन घेतलं त्याला देखील बाजारामध्ये भाव मिळत नाही. आता सध्या जर बाजारामध्ये आपल्याला हमी भावाच्या वरती भाव दिसत असला, 8,500 रुपयांच्या दरम्यान भाव दिसत असला, तरी देखील ज्यावेळी आपल्या शेतकऱ्यांचा कापूस विक्रीसाठी बाजारात आला होता तेव्हा मात्र शेतकऱ्यांना 7 ते 7,500 रुपयांपर्यंतच भाव मिळाला होता. कापसाच्या भावात सध्या जी काही तेजी दिसते, ही तेजी आपल्याला जे काही इराण आणि इस्रायलचं युद्ध सुरू झालं होतं त्यानंतरच पाहायला मिळाली होती. त्याची कारणं नेमकं आपण पाहिली होती की नेमकी ही तेजी का आली. देशातल्या बाजारामधली जी कापसाची आवक होती ती कमी होत गेलीच होती, परंतु प्रमुख कारण जे होतं ते होतं म्हणजे कच्च्या तेलाचे भाव वाढल्यामुळं पॉलिस्टरचे भाव वाढले होते. पॉलिस्टरचे भाव वाढल्यामुळं कापड निर्मितीसाठी कापसाला मागणी वाढली होती आणि त्याचा परिणाम आपल्याला भावावरती दिसून आला होता. सरकीचे भाव उत्पादन घटल्यामुळं आपल्याला माहिती आहे की सध्या वाढलेले आहेत. म्हणजे हंगाम जेव्हा सुरू होता तेव्हापासून सरकीचे भाव यंदा गेल्या वर्षी तुलनेमध्ये जास्तच होते. या सगळ्या कारणांमुळं कापसाचे भाव वाढलेले होते. परंतु याचा शेतकऱ्यांना कितपत फायदा झाला याचा जर आपण विचार केला तर शेतकऱ्यांना या तेजीचा तेवढा फायदा झाला नाही. उत्तर भारतातले शेतकरी जे सांगतात किंवा आपल्या शेतकऱ्यांना जो अनुभव होतो तो एकच आहे. वाढलेल्या भावाचा फायदा शेतकऱ्यांना यंदा देखील झाला नाही. त्यामुळं उत्तर भारतातील शेतकऱ्यांनी सध्या जी काही तेजी आलेली होती त्याचा विचार न करता कापसाचं लागवड क्षेत्र कमी केलं. मग नेमका कोणत्या पिकाची लागवड उत्तर भारतामध्ये वाढलेली आहे? तर सध्या जे काही आकडेवारी सांगते त्यानुसार उत्तर भारतामध्ये भात पिकाला शेतकऱ्यांनी यंदा पसंती दिली आहे. मक्याऐवजी शेतकरी भाताकडे देखील वळालेले दिसून येत आहेत, म्हणजे मक्यापेक्षा जास्त पसंती भाताला दिसते. शेतकऱ्यांनी सांगितलं की कापूस पीक आणि भात पिकाची जर तुलना केली तर कीड रोगाचा, तसंच बदलत्या वातावरणाचा किंवा बदलत्या हवामानाचा, पावसाचा असेल किंवा इतर ज्या काही घडामोडी हवामानविषयक या सगळ्यांचा फटका कापूस पिकाला जास्त बसतो. भात पिकाचं नुकसान त्या तुलनेमध्ये कमी होत असतं. त्यामुळं उत्पादन खर्च कमी होतो, एकरी उत्पादन देखील चांगलं मिळतं आणि विशेष म्हणजे कापूस पिकाला भावाची शाश्वती नाही, म्हणजे बाजारभावाची शाश्वती नाही. आम्हाला भातासाठी हमीभाव मिळतो, सरकार मोठ्या प्रमाणात हमीभावानं भाताची खरेदी करतं, त्यामुळं किमान भाताला हमीभाव तरी मिळतो. कापसाला तसंही नाही. जेव्हा आमच्या हातात कापूस येतो तेव्हा कापसाची खरेदी सुरू होत नाही, आम्हाला कमी भावातच कापूस विकावा लागतो, असं तिथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं. कापसाऐवजी शेतकऱ्यांना भातातून मिळणारा परतावा हा काहीसा चांगला असू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा भात पिकाला पसंती दिल्याचं दिसून येतं. आता आपण जर बघितलं तर पंजाब असेल, हरियाणा असेल, या राज्यातील सरकारनं यंदा शेतकऱ्यांनी भाताची लागवड कमी करावी, कडधान्यासह कापूस असेल, मका असेल, इतर पिकांकडे वळावं यासाठी विविध कार्यक्रम आखले होते, काही योजना देखील आणली होती. परंतु या योजनांना देखील यंदा यश येताना दिसलं नाही. कारण आपण वेळोवेळी चर्चा करतो की सरकारनं कुठलीही योजना आणली, किती असं सांगितलं की आम्ही तुम्हाला इतर पीक लागवडीसाठी अनुदान देऊ, परंतु त्या पिकाला जर बाजारभाव मिळत नसेल तर शेतकरी त्या पिकाची लागवड करणार नाहीत. हे पुन्हा एकदा उत्तर भारतामध्ये दिसून येतं आहे. जसं आपल्याकडं सरकार सांगतं की तुम्ही कडधान्याची मोठ्या प्रमाणात लागवड करा, पण आपली तूरचं काय, तूर हमीभावापेक्षा कमीच भावाने विकले गेले. हरभराचे भाव आता वाढले, परंतु बहुतांश शेतकऱ्यांनी हरभरा 5,000 रुपयांच्या आसपासच विकलेला होता. थोडक्यात काय, सरकारने कुठलाही कार्यक्रम आणला, कोणतीही योजना आणली तरी जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळणार नाही तोपर्यंत या कार्यक्रमाला, या योजनेला यश येणार नाही, हे देखील दिसून येत आहे. आता कापसाची लागवड यंदा वाढेल उद्योगांनी असा अंदाज व्यक्त केला होता, परंतु उत्तर भारतातून तरी असं दिसतंय की सध्या कापसाची लागवड कमीच दिसते. आता राजस्थानमधली लागवड पुढच्या टप्प्यामध्ये वाढेल असा विश्वास उद्योगांनी व्यक्त केला आहे, परंतु तिथल्या शेतकऱ्यांनी देखील यंदा कापसाची लागवड कमी करण्याचं ठरवल्याचं अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तरी देखील अजून लागवडीसाठी काही कालावधी आहे, म्हणजे जर राजस्थानमध्ये मान्सून आणखीन पुढच्या काही दिवसांमध्ये पुढे पोहोचला त्यावेळी राजस्थानमधलं क्षेत्र खरंच वाढेल का ते देखील बघावं लागेल. आता आपल्या राज्यामधला मान्सून जवळपास 8 तारखेपासून एकाच भागामध्ये अडकलेला आहे. शेतकऱ्यांनी खरीपाच्या लागवडीसाठी सगळी तयारी करून ठेवली आहे, बियाणं घेऊन ठेवलं आहे, परंतु पाऊसच नाही आहे. पावसाचं जेव्हापासून पावसाला सुरुवात होईल त्यानंतर राज्यामध्ये देखील लागवडी सुरू होतील. उद्योगाचं म्हणणं आहे की यंदा कमी पावसाचा अंदाज आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी कापसाला पसंती देतील. हे खरं ठरणार आहे का हे आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये दिसेलच. परंतु उत्तर भारतामध्ये सध्या जे काही कापूस लागवडीचे चित्र स्पष्ट होतं आहे, त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमच्या भागामध्ये यंदा शेतकऱ्यांनी काय निर्णय घेतला, कोणत्या पिकाची लागवड होणार आहे, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसंच रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.